कल्याणमध्ये इडलीमध्ये अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। यावरून दुकानदारानं ग्राहकालाच ठार मारण्याची धमकी दिली आहे। ग्राहकाने तक्रार केल्यानं ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी दुकानदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झालाय। कल्याणच्या बालाजी डोसा सेंटरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। दुकानदार लिंगराज लिगे गौडा याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय। कर्णिक रोडला दुकान आहे आणि त्या ठिकाणावरून माझ्या मुलाने एक इडली सांबार पार्सल नेलं घरी नेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किडे आळ्या आढळल्याच्या नंतर फोटो काढले आणि त्याला नेऊन दाखवले त्याने ते घेतल्याने फेकून दिले आणि फोटो पण डिलीट केल्याच्या नंतर मी ते संदर्भात महापालिकेकडे संपर्क साधला असता महापालिकेने तत्पर माझी कंप्लेंटची दखल घेतली आणि गाडी आली आणि त्याचे सामान सर्व जप्त केले। त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला, पोलीस पण आले, त्यांना घेतल्याने आणि घेऊन गेले। त्याच्यानंतर ते जे इडली बनवणारे सामान जे आहेत अण्णा लोक त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली की आता तुला तेरे को अभी काटना ही पडेगा। तर हे कुठेतरी जर बाहेरची लोक येऊन जर आपल्याला धमकी देत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे।